योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक पु ल, लेखक क्रमांक 49. वंगचित्रे या पुस्तकामध्ये पु ल यांनी रत्नागिरीच्या फडके शास्त्रींनी योग वसिष्ठ याच्या केलेल्या संक्षिप्त अनुवादामधील मानवाची केलेली व्याख्या उद्धृत केली आहे. त्यांनी केलेली व्याख्या अशी आहे: मन एव मनुष्य. बंगालला पु ल यांना बाऊल गीते ऐकायला मिळाली. बाऊल स्वतःला ख्यापा म्हणजे वेडे असेच म्हणवतात. ते संसारी आहेत, परंतु सारा संसार झाडाखाली, उघड्यावर, मनात येईल तिकडे जाणारे स्वच्छंदी आनंदयात्री. बाऊलांचा कोणताही धर्म नाही, जात नाही. बाऊल गीते गात गात जगणे हाच त्यांचा धर्म. सूर, लय, शब्द हेच त्यांचे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींची उपासना करत गात गात ते स्वतंत्र संचार करत असतात. त्यांचा देव म्हणजे मनेर मानुष. मनेर मानुष म्हणजे मनामधील माणूस. त्याची स्वरपुष्पांनी पूजा करायची. ऊन, पाऊस, थंडी, वारा असे सर्व अंगावर सहन करत गात जगणारे. आपण यामधून अध्यात्म शिकायचे. आपल्यासाठी मानव ही जात आणि मानवता हा धर्म. आपला कोणत्याही धर्माशी, जातीशी जराही संबंध नाही. चरितार्थासाठी काम, कार्य, कृती हाच आपला कर्मयोग. त्यासाठी आवश्यक असे भौतिक ज्ञान आणि आत्मयात्रेसाठी आवश्यक आध्यात्मिक ज्ञान हाच आपला ज्ञानयोग. भगवंत श्रींवर संपूर्ण, परिपूर्ण, निस्सीम, दृढ श्रद्धा, भाव हाच आपला भक्तियोग. या योगे साधना, उपासना करत आत्मशोध घेत जीवन जगायचे. आत्मशोध हीच आपली तीर्थयात्रा आणि आत्मा हाच आपला एकमेव देव. आत्मपूजेसाठी आपले सद्गुरू किंवा सत्पुस्तके हेच आपले पुरोहित. त्यांची शिकवण हेच आपले मंत्र, तंत्र. साधना, उपासना हेच आपले पूजा साहित्य. आणि आत्मसमर्पण हेच आपले पूर्ततेचे मावंदे. हरि ओम.